त्या मला म्हणाल्या की मी तुझं ते व्हायरल झालेलं चंद्राचं गाणं बघितलं आहे अमृता आणि खूपच छान. आणि मला माझ्या पहिल्या परफॉर्मन्सला इकडे आपल्या लोकांना सांगते स्टँडिंग ओवेशन मिळालं. सो सुरुवात फारच सुंदर झाली. आणि मला रियालिटी शोज करायला फार आवडतं कारण 2, 3, 4 महिने तुम्ही अत्यंत फोकस राहून काम करू शकता. नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. मंडळी, ही अभिनेत्री म्हणजे ती उत्तम नृत्यांगना आहे. अनेक रियालिटी शोमध्ये ती झळकलेली आणि पुन्हा एकदा एक रियालिटी शो म्हणजे वाजले की 12पासून आता चंद्रमुखी ती गाजते वाजते आणि ती उत्तम नाचते. ती अभिनेत्री अमृता खानविलकर आहे. खूप खूप छान वाटते कारण झलक दिखला जा या शोमध्ये तू येतेस आणि जेव्हा ते आम्ही बघितलं माधुरीजी आणि तू एकत्र डान्स करत होतीस, तुझ्यापेक्षा जास्त आनंद मला वाटतं तुझ्या चाहत्यांना आणि आम्हा सगळ्यांना झाला. थँक्यू. आय थिंक हाच हेतू आहे बेसिकली हा शो करायचा की ज्या चंद्रमुखीला मी लहानपणापासून बघत आले, जिच्या गाण्यांवरती थिरकत आले, तिच्यासोबत आणि तिच्यासमोर जेव्हा मला परफॉर्म करायची संधी मिळेल तेव्हा ते कसं असेल. आणि माझ्यासाठी झलक दिखला जा अत्यंत इमोशनल डिसिजन आहे माझ्या आयुष्यातलं. कारण आणि गणेशोत्सवात त्याचं आगमन होतं. म्हणजे शो पहिला एपिसोड जो आहे तो 3 सप्टेंबरला येतो आहे. गणेशोत्सव, माधुरी दीक्षित, नाच, हे सगळं माझ्यासाठी खूप इमोशनल बाब आहे गं. कारण मी 4 वर्षाची असतानापासनं जे काही डान्स करते ते फक्त गणपतीतच करते आणि पुण्यात असं काही दुसरं साधन नव्हतं, काही यूट्यूब नव्हतं किंवा रील नव्हतं किंवा हे असलं काही नव्हतं गं तेव्हा. सो जे काही व्हायचं ते गणेशोत्सवात व्हायचं आणि मग माधुरीच्या गाण्यांवरती डान्स करायचा, मग तिच्यासारखे हावभाव करायचे, हे सगळं म्हणूनच मला असं वाटतं की हे माझ्यासाठी अत्यंत इमोशनल गोष्ट आहे. पण आता माधुरीजींच्या समोर परफॉर्म करणं म्हणजे ते त्यांच्याकडनं कॉम्प्लिमेंट्स मिळणं आणि हे सगळं स्वप्नवत असेल. हो, ॲब्सोल्युटली. आणि धाकधूक आहे, प्रचंड धाकधूक आहे. कारण त्यांनी डान्स म्हणू नकोस, ॲक्टिंग म्हणू नकोस, ज्या प्रकारे त्यांनी आयुष्य जगलं आहे ते इतकं उच्च लेवलला जाऊन ठेवलं आहे ना, नेऊन ठेवलं आहे त्यांनी. आणि आय जस्ट फील की त्यातनं ना मी फक्त शिकू शकते. दररोज जितकी मी त्यांच्यासमोर असणार आहे ना, मी त्यांच्याकडनं फक्त शिकू शकते. दॅट्स इट. पण अमृता, रियालिटी शोजचा तुझा प्रवास बघणार, कॉन्टेस्टंट पण, जज पण, होस्टिंग पण केलंय, सगळीकडे आहेस तू त्या रियालिटी शो आणि पुन्हा एकदा कॉन्टेस्टंट बनून, मग ते काय फिलिंग आहे तुझं? सी, मला असं वाटतं की इट्स मोर दॅन जस्ट कंटेस्टंट्स. कारण इकडे प्रत्येक जण जो काही आला आहे ना, त्यांनी काही ना काहीतरी आयुष्यात कमाल केलीच आहे आणि करिअर घडवलं आहे स्वतःचं. इथे लोक आज हे जिंकायला किंवा मी कंटेस्टंट म्हणून येत नाही आहेत. आज काहीतरी एक वेगळी बाजू लोकांसमोर यावी, वेगळं एंटरटेनमेंट आपल्या फॅन्सना आपण उपलब्ध करून द्यावं म्हणून आलेले आहेत इथे. ते जोरावर म्हणून आहे, त्यांचे 72 रेस्टॉरंट्स आहेत. त्यांना काय गरज आहे इकडे यायची, पण आज काहीतरी वेगळं करायची संधी मिळणं, खूप कमी लोकांना ही संधी मिळते. आणि मला रियालिटी शोज करायला फार आवडतं कारण 2, 3, 4 महिने तुम्ही अत्यंत फोकस राहून काम करू शकता. आणि नाच आयुष्य आहे. सो हो. पण अजूनही तुला चंद्रा म्हणून ओळख आहेच ती, कारण चंद्रमुखी. आणि मला असं वाटतं कारण वाजले की गेली 12 वर्ष ओळख आहे, चंद्रा म्हणून अजून एक 20 वर्ष तरी ओळख राहावी. पण माधुरीजींनी ते गाणं बघितलं आणि ऑब्व्हियसली ते गाणं बघितलं असेल, पण त्यांनी का प्रोमोमध्ये त्यांनी चंद्राची स्टेप केली आहे. सो येस, त्या मला म्हणाल्या की मी तुझं ते व्हायरल झालेलं चंद्राचं गाणं बघितलं आहे अमृता आणि खूपच छान. आणि मला माझ्या पहिल्या परफॉर्मन्सला इकडे आपल्या लोकांना सांगते स्टँडिंग ओवेशन मिळालं. सो सुरुवात फारच सुंदर झाली माझी. खूप उत्सुकता आहे आणि त्या मंचावर तू परफॉर्म करशील, आमचं लक्ष असेल तुझ्याकडे आणि सगळ्यांचं लक्ष तू वेधून घेणार आहे एवढं नक्की आहे. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू पेरू. थँक्यू.